72 नंतर पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जी महत्त्वाची परिषद होती ती म्हणजे 1992ला 174 देशांचं पृथ्वी संमेलन पार पडलं। त्या पृथ्वी संमेलनामध्ये देखील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण बाबीची चर्चा त्याच्यामध्ये घडून आली आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ज्या पर्यावरणाला घातक स्वरूपाच्या ज्या काही बाबी आहेत, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचं प्रदूषण आहे, त्या प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून एक चिंता व्यक्त केली गेली आणि साधारणतः 72 पासून ते 92 पर्यंत या 20 वर्षाच्या काळामध्ये पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या अनेक बाबीची वाढ इथे होताना दिसते। म्हणजे साधारणतः 2009 पर्यंत जर आपण विचार केला तर ओझोनचा स्तर हा फक्त 3% होता। म्हणजे ज्याच्यातून आपल्याला ऑक्सिजन मिळतं, ज्याच्यामुळे जीवजंतूंना पोषक वातावरण मिळतं, तो स्तर अगदी कमी झाला। त्याच्या आधी साधारणतः 60 पर्यंत हा स्तर 6 ते 7% पर्यंत होता किंवा तो 6 ते 9% होता। तो इतक्या कमी वेळांमध्ये तो इतक्या कमी होताना आपल्याला दिसून येतो। आणि 2002ला जोहान्सबर्गमध्ये पृथ्वी संमेलन झालं। त्या संमेलनामध्ये देखील आता पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्याची राज्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे अशी चर्चा याच्यामध्ये घडून आली आणि प्रत्येक देशांनी त्या शासनाने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपले धोरणं ठरवणं ही महत्त्वाचे आहेत अशी चर्चा इथे घडून आली। या चर्चेच्या आधारावर पर्यावरण संरक्षण अधिनियम हा यूएनच्या मार्गदर्शनानुसार तो निर्माण झाला आणि हा अधिनियम 19 नोव्हेंबर 1986 मध्ये तो लागू देखील झाला आणि पर्यावरणासंबंधी अनेक महत्त्वाचं पाऊल त्याच्यात उचललं गेलं, ज्याच्यामध्ये पाणी, हवा आणि भूमी ह्या 3 गोष्टींचा समावेश होता। त्याच्यामध्ये पाणी, हवा आणि जमीन या 3 गोष्टींमध्ये जे प्रदूषण होत होतं त्याच्यावर चिंता व्यक्त केली गेली 86 मध्ये आणि ही चिंता 92 मध्ये ब्राझीलच्या पृथ्वी संमेलनामध्ये व्यक्त करण्यात आली आणि मग ह्या 3 घटकाचं पाणी, हवा आणि जमिनीचं याचा प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष संबंध हा मानवाशी आहे, झाडांशी म्हणजे रोपांशी आहे, सूक्ष्म जीवाशी आहे, अन्य जीवाशी आहे आणि त्याबरोबरच पर्यावरणाशी त्याचा संबंध आहे। म्हणून या 3 घटकातलं प्रदूषण हे मानवी जीवनासमोर किंवा जैवविविधतेसमोर धोका निर्माण करतंय। त्या दृष्टिकोनातून पर्यावरण संरक्षणाच्या योजना, त्याचे कार्यक्रम, त्याची धोरणे ठरवणं महत्त्वाचे आहे। ही चर्चा 86 मध्ये या अधिनियमामधून येताना आपल्याला दिसते आणि मग यामध्ये कोणतं प्रदूषण हे अधिक वाढलं तर ह्या 3 घटकांमध्ये प्रदूषण हे अधिक वाढलं। कारण वाढतं शहरीकरण, औद्योगिकरण आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शहराचं जे विस्तारीकरण झाली त्या विस्तारीकरणामध्ये औद्योगिक वसाहतीमधलं पाणी, ते पाणी लोकांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स झालं, सार्वजनिक ठिकाणच्या नद्यांमध्ये मिक्स झालं, तिथल्या नाल्या आणि इतर कंपनीतून निघणारं पाणी हे जमिनीमध्ये मिक्स झालं। अशा अनेक प्रकारे त्या रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचा परिणाम
अन्न, व्यक्तीला मिळणारं शुद्ध पर्यावरण, व्यक्तीला मिळणाऱ्या इतर घटक याच्यामध्ये ते मिसळल्यामुळे व्यक्तीचं आरोग्य हे धोक्यात आलं आणि त्याबरोबरच जे इतर जीवजंतू आहेत, लहान लहान जीव आहेत, ते अनेक जीव नामशेष झाले. म्हणून या परिषदेमध्ये पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची चिंता जी व्यक्त केली गेली ती या 3 घटकात आलेल्या अधिक प्रमाणातल्या प्रदूषणामुळे आहे. त्याबरोबरच वाढतं शहरीकरणामुळे, वाढता तुमच्या वाहनांमुळे हवेमध्ये प्रदूषण वाढलं मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे श्वसनासंबंधी अनेक प्रकारच्या रोग, अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होताना दिसतात. जमिनीच्या संदर्भात जमिनीची धूप कमी होणे, तिचा पोत कमी होणे, त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणे आणि तुमच्या ग्रीन हाऊसमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणे, या सगळ्या गोष्टींमुळे पर्यावरणाचा परिणाम किंवा मानवावर पर्यावरणाच्या बदलाचा परिणाम होताना आपल्याला दिसतो. आणि मग या परिषदेमध्ये किंवा या अधिनियमामध्ये पर्यावरणासंबंधी एक योग्य मोजमाप, ज्याला आपण मापदंड म्हणतो, योग्य मापदंड ठरवण्यात यावं, ही चर्चा देखील महत्त्वपूर्ण झाली. आणि या चर्चेमध्ये की पर्यावरणाला पूरक असाच विकास आपणास करता येईल, पर्यावरणाला पोषक असणाऱ्या अनेक बाबी आपण करू शकतो, ज्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही, अशा गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजे. ही चर्चा इथे अधिक महत्त्वपूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्याबरोबरच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून राज्य, शासन किंवा NGOज या संस्थांमध्ये समन्वय असावा, अशी चर्चा देखील इथे महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याबरोबरच नवीन उद्योग स्थापन करताना किंवा शासन एखाद्या उद्योगाला परवानगी देत असताना की त्या उद्योगाच्या माध्यमातून किंवा त्या उद्योग स्थापनेमुळे मानवी आरोग्य किंवा पर्यावरण जर धोक्यात येत असेल तर त्या संबंधीचा विचार करण्यात यावा आणि पर्यावरणाची हानी होणार नाही, ही काळजी राज्याने घ्यावी, ही काळजी समाजाने घ्यावी, ही काळजी इतर संस्थांनी घ्यावी, अशी चर्चा या परिषदांमध्ये होताना आपल्याला दिसून येते. याबरोबरच हे फक्त निवडक उदाहरणे आहेत. आणि ही निवडक उदाहरणे आपण का घेतली आहेत? कारण अनेक वेळा यावर अनेक प्रश्न विचारलेले आहेत. कारण ही जी संमेलनं आहेत, ही संमेलनं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची संमेलनं आहेत, ज्याचा उद्देश हे जगभरामध्ये पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाच्या उपाययोजना करणं हा आहे. म्हणून तुम्ही कुठलाही क्वेश्चन पेपर काढून बघा मागच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला या घटनांच्या संदर्भात प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून आपण ही चर्चा केलेली आहे. तर भारताने देखील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत, ज्यामुळे भारतामध्ये पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून किंवा पर्यावरण प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील काय, असा प्रयत्न भारत शासनाने किंवा अनेक राज्य शासनांनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनेक अधिनियम, अनेक कायदे केलेले आहेत. त्याची आपण एक निवडक चर्चा आपण करूयात. UN बरोबरच भारताने UNच्या मार्गदर्शनाखाली किंवा UNच्या गाईडलाईननुसार भारताने देखील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहेत, की ज्यामुळे भारतातील पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या बाबी महत्त्वाच्या आहेत. जसं की मग ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत, गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, की या नद्यातला कचरा काढणे किंवा त्याच्यातले घाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून उचललेले पाऊल असेल, किंवा
स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत की स्वच्छ भारत या अभियानांतर्गत राबवलेली स्वच्छता मोहीम असेल, ही पर्यावरण संरक्षण दृष्टिकोनातून महत्त्वाच्या काही घटना आहेत, त्या विचार करू आपण थोडक्यात. म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीनंतर 1976ला कलम 48A नुसार, कलम 48A म्हणजे भारतीय राज्यघटनेचा भाग 4, ज्याला आपण मार्गदर्शक तत्वे असं म्हणतो. या मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 48A जे आहे ते कलम पर्यावरण संरक्षण, संवर्धन, वन्य व अन्य जीव त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्यांनी स्वीकारलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून भारतामध्ये वन्यजीवांचं संरक्षण करणे, त्याचं संवर्धन करणे, त्याचा विकास घडवून आणणे ही जबाबदारी भारत शासनाची आहे. त्याबरोबरच 1974ला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं पाऊल आपल्याला म्हणता येईल ते म्हणजे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, या बोर्डच्या माध्यमातून, ज्याला आपण CB असं म्हणतो, या माध्यमातून पर्यावरणावर आणि पर्यावरण प्रदूषणावर त्याला रोखणे आणि त्याच्यावर उपाय करणे या दृष्टिकोनातून हे बोर्ड कार्य करताना दिसतं. या बोर्डचा उद्देश काय आहे तर ज्या नदी आहेत, जसं आपण आता म्हणालो की ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत भारतातल्या, किंवा तुमच्या शहरालगत पाण्याची जी व्यवस्था आहे तर त्याची स्वतंत्र व्यवस्था करणे, त्या नद्यांमध्ये दूषित पाणी जाणार नाही ही व्यवस्था करणे, त्याबरोबरच नद्याचा जो तळ आहे त्याचं जे काय म्हणतो आपण त्याला, नद्यामध्ये जी गाळ साचलेली असते किंवा ज्याच्यामुळे पाणी दूषित होतं अशी जागा चांगली करणे आणि तिथून पाण्याची वाट मोकळी करून देणे, या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न हे झालेले आपल्याला दिसतात. म्हणून पाण्यामध्ये होणारं प्रदूषण हे मग नदीमधलं असेल, तलावामधलं असेल, अनेक पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणचं असेल, ते प्रदूषण रोखणे हा उद्देश या बोर्डाचा होता किंवा आहे. त्याबरोबरच हवेतलं प्रदूषण रोखणे हा देखील उद्देश आहे. हवेमध्ये जे अनेक प्रकारचे कार्बन डायऑक्साईड्स असतील किंवा इतर ज्या प्रदूषण वाढवणाऱ्या ज्या काही बाबी असतील त्याच्यावर नियंत्रण मिळवणे किंवा प्रदूषण होणार नाही ही काळजी घेणे ही जबाबदारी या बोर्डाची आहे. त्याबरोबरच जमिनीतलं प्रदूषण थांबवणे ही देखील जबाबदारी या बोर्डाची आहे. त्याच्यावर लक्ष देणं हा उद्देश याचा आहे. त्याबरोबरच ध्वनी प्रदूषण रोखणं देखील हा या बोर्डाचा भाग होता आणि ह्या बोर्डाचा भाग आहे. म्हणजे या बोर्डाचा उद्देश हा प्रामुख्याने नदी, वायू, जमीन आणि ध्वनी प्रदूषण रोखणे हा मुख्य उद्देश आहे. आणि त्याबरोबरच देशाला सुजलाम सुफलाम बनवणे, स्वच्छ आणि सुंदर करणे हा उद्देश आपल्याला दिसून येतो. 1974 मध्येच प्रदूषण निवारण नियंत्रण अधिनियम या अधिनियमांतर्गत पर्यावरणाचं संरक्षण करणारे किंवा प्रदूषण टाळणाऱ्या अनेक बाबी या अधिनियमामध्ये अंतर्भूत करण्यात आल्या की ज्या बाबी व्यक्तिगत जीवनातील वस्तूच्या वापरापासून ते सार्वजनिक जीवनातील वस्तूच्या वापरांपर्यंत आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही, म्हणजे पर्यावरणाला पूरक अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत, या दृष्टीने हा अधिनियम महत्त्वपूर्ण आहे. आणि प्रामुख्याने यामध्ये अनेक अधिनियम आहेत याच्या अंतर्गत, पण त्यापैकी 3 अधिनियम महत्त्वपूर्ण आहेत, ज्यात वायू प्रदूषण अधिनियम,
जल प्रदूषण अधिनियम आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम या अधिनियमाच्या अंतर्गत भारतामध्ये पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची पावले उचललेली आपल्याला दिसून येतात. त्याबरोबर 5 नोव्हेंबर 2001 रोजी म्हणजे UN प्रत्येक वर्षी 6 नोव्हेंबर हा दिवस, कोणता 6 नोव्हेंबर हा दिवस इंटरनॅशनल डे फॉर प्रिव्हेंटिंग द एक्सप्लॉयटेशन ऑफ द एन्व्हायरमेंट इन वॉर अँड आर्म्स कॉन्फ्लिक्ट या माध्यमातून म्हणजे युद्ध आणि सशस्त्र संघर्ष या संघर्षातून जी पर्यावरणाची हानी होते त्याच्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी 6 नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्याबरोबरच UNच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि रिओ डिक्लेरेशनमधील तरतूद 10 नुसार पर्यावरणासंदर्भात होणारे अन्याय किंवा पर्यावरणावर जो अन्याय होतात ते अन्याय दूर करण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवण्याची गरज प्रतिपादन केली आणि त्यांनी एक विशेष न्यायालय म्हणून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण सुरू केले आणि भारतात देखील विशेषतः ते महाराष्ट्रात भारतामध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण 2010 मध्ये आपल्याला स्थापन झालेलं दिसतं आणि याचा परिणाम म्हणून पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक पूरक कार्यक्रम किंवा परिणामकारक कार्य या आयोगाने केलेलं आपल्याला दिसेल आणि मानवी जीवन धोक्यात आला असून मानवाचं जीवन सुरक्षित करणे या दृष्टिकोनातून या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून आतापर्यंतची जी आपण चर्चा घडून आणली किंवा आपण जी चर्चा केली तर या चर्चेमध्ये आपण असं पाहिलं की म्हणजे मानवाधिकाराच्या वंचना करणाऱ्या किंवा मानवाधिकाराचं आव्हान करणाऱ्या ज्या घटना आहेत, ज्या बाबी आहेत त्या बाबीची आपण अतिशय बारीक सारीक चर्चा आणि संकल्पनात्मक कृतीची चर्चा आपण घडून आणलेली आहे आणि आपण ती चर्चा केलेली आहे आणि या चर्चेचा फायदा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून निश्चितच होईल. म्हणून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ज्या अनेक उपाययोजना करायला पाहिजेत त्या उपाययोजनांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम शासनाने राबवले पाहिजेत. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून UNच्या गाईडलाईननुसार प्रत्येक देशाने काटेकोरपणे त्या नियमाचं पालन करून स्वतंत्र आपले काही कायदे तयार करून पर्यावरण संरक्षण हे सक्तीचं जर केलं तर आपल्याला त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. म्हणजे सक्ती म्हणजे हा काही लोकशाहीवरचा घाला असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण काही शिस्त माणसाला लावण्यासाठी काही कडक नियम गरजेचे असतात. म्हणून ज्या घटनांमुळे मानवी हक्काचं उल्लंघन होतंय किंवा आतापर्यंत ज्या घटनांमुळे मानवी हक्काचं उल्लंघन झालंय ती सगळी चर्चा निवडक घटक आपण घेऊन ती चर्चा आपण इथे केलेली आहे. आणि मग यावर उपाययोजना काय असावेत तर उपाययोजना ह्या फक्त कागदावरच राहाव्यात असं नाही, तर त्या उपाययोजना त्याची पूर्णतः अंमलबजावणी ही होणं गरजेचे आहे आणि त्यामध्ये जनता आणि शासन ह्या दोघांचाही तितकाच महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये असतो. म्हणजे एखादी योजना आली आणि ती योजना शासकीय पातळीवरून राबवली असं चालत नाही, तर जनता आणि शासन यामधला संवाद महत्त्वपूर्ण असतो आणि हा संवाद जर वाढला तर मानवाधिकाराच्या संबंधी ज्या उल्लंघनाच्या घटना घडतात त्या घटना थांबवण्यामध्ये नक्कीच यश येऊ शकतं. म्हणून मानव अधिकाराच्या दृष्टिकोनातून मानवी हक्क संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण पावले भारतामध्ये आणि जगभरामध्ये उचलली गेलेली आहेत. ज्याच्यामध्ये समजा गरिबीचा प्रश्न आहे तर गरीब निर्मूलनाचा प्रश्न आहे. गरिबी निर्मूलनाच्या विविध कार्यक्रम आणि धोरणे आहेत. त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम आहेत. सकारात्मक परिणाम असे आहेत
की ज्या लोकांना त्याच्या कुठल्याही मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत अशा लोकांपर्यंत त्या योजना पोहोचतात. म्हणजे त्यांना घरं मिळतात, त्यांना DRDचं राशन मिळतं, त्यांना अनेक म्हणजे रोजगार हमीच्या माध्यमातून त्यांना जे 100 दिवस गॅरंटी 100 दिवस जे कामाचं जे हमी आहे ते काम त्यांना मिळतं. त्यांचा उदरनिर्वाह होतो. या माध्यमातून व्यक्तींचा दैनंदिन जीवनाचा स्तर उंचावलेला दिसेल. साक्षरता निर्मूलनामध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रयत्न झालेले आहेत, ज्याच्यामध्ये साक्षरता मिशन असेल, साक्षरता अभियान असेल किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे असतील, ज्या धोरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांमधली जी निरक्षरता आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसेल. त्याबरोबर बेरोजगारी आहे, बेरोजगारीच्या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न झालेले आहेत, पण बेरोजगारीच्या दृष्टिकोनातून वाढती लोकसंख्या विचारात घेता त्याच्यावर ठोस उपाय आपल्याला करता आलेले नाहीत किंवा त्याच्यावर आपल्याला मात करता आलेली नाही. पण अशा अनेक चर्चा आपण इथे केलेल्या आहेत. तर हे प्रकरण इथं आपलं संपतं. पहिलं प्रकरण जे अनेक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. याच्यातला जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे जगभरामध्ये मानव हक्काच्या दृष्टिकोनातून कोणते कोणते प्रयत्न झाले आणि त्याचे खटले काय होते, तर त्याचं आपण एक निवडक काही घटना बघून त्याचं आपण चर्चा करून आपण नंतर जे दुसरं आपलं प्रकरण आहे बालविकास, आपण त्या प्रकरणाकडं वळूयात.